गाईज कधी तुम्ही विचार केलाय का जर सेलिब्रिटींच्या घरी कधी वांग्याची भाजी बनली तर ते वांग कुठून आणत असतील? हे बघा इथून. इथं सेलिब्रिटी त्यांचे भाजीपाला घ्यायला येतात. माझ्या पाठीमागे इंडियातलं सगळ्यात महाग ग्रोसरी शॉप म्हणजे श्रीमंत लोकांचं डीमार्ट. मला थोडं टेन्शन आहे की हे लोक मला आतमध्ये घेतील की नाही, कारण मी जेवढ्या पण व्हिडिओ बघितल्या त्या युट्यूबवर किंवा सोशल मीडियावर त्या सगळ्या हिंदी आहेत, मराठीमध्ये अजूनपर्यंत कोणी बनवली नाही. त्यामुळे आता सगळ्यात पहिल्यांदा टास्क आहे की फूड स्क्वेअर मध्ये एंट्री भेटणार आहे का नाही भेटणार. आता एंट्री तर मारली फुल फॉर्म मध्ये, पण आज जाऊन करायचं काय? माझा अवतार बघून कोण म्हणणार पण नाही ना की तुमची ट्रॉली ढकलू का. त्याच्यामुळं मीच माझी ट्रॉली घेतली आणि तेवढ्यात ज्याची भीती होती ती गोष्ट झालीच. मेरा काय आम्हाला नाही, मॅनेजर येऊन बोलला की तुम्हाला अलाउड नाही. तो म्हणला तुम्हाला नाही परमिशन देऊ शकत. म्हणजे इट्स ओके, आम्ही बिना परमिशनचं आम्ही नियमाच्या विरोधात जाऊन सगळं कामं करतो. या तुम्हाला दाखवत आता. सुरुवात करू आपण काय काय घ्यायला. त्यांना माहिती आहे आपण घेणार नाही. पहिल्यांदा मँगो केसर आहे, 150 पर पीस आहे. हा जो पीस आहे ना हा 150 रुपये पर पीस. हा आंबा शाहरुख खान खातो, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. आणि हा सलमान खानचा आंबा आहे. सॉरी हा दिशा पटणीचा आंबा. सॉरी बरं का मित्रांनो. आपण फळं नंतर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघू ते भाजीला काय खाते ते मोठे माणसं. भाज्यांच्या सेक्शनमध्ये माझी नजर पडली या पर्पल आणि पिवळ्या फ्लावरवर आणि मनातून फक्त एकच आवाज आला, या देशातला गरीब आता पर्पल फ्लावर पण खाऊ शकत नाही का? 4 कलरच्या डोबळ्या मिरच्या ठेवल्या तर एवढं कलरफुल आयटम बघून घ्यायची इच्छा तर लांबच, खायची इच्छा पण मिली. आणि माझ्यासारख्यासाठीच मराठीमध्ये एक म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. गरिबांसाठी असती जाड साखर, मोठी साखर, खडी साखर, पण बॉलिवूडवाले खातात रॉ शुगर, ब्राऊन शुगर. लय पैसे आल्यावर माणूस पांढरी साखर खाऊ शकतो. माणसाच्या अंगात मस्ती बघा. हे खायचे साखर हे किती रुपयाचे माहिती आहे का? ह्याच्यावर तर मराठीत लिहिलं बी नाही काय ते आपल्या इंडियन करन्सीमध्ये 0.2 पर ग्रॅम. त्यांना ब्राऊन शुगर नाही. म्हणजे तुम्ही बघा ना, बॉलिवूडवाले बटाटा पण साधा खात नाही, ते बॉलिवूडवाले बटाटा पण काळ्या कलरचा खातात. चुकून एखाद्या आयटमला हात लावला तर असं वाटतं त्याच्यातनं आवाज येईल, खाली ठेव भाऊ खाली ठेव, तुझा आठवड्याचा बाजार येईल तेवढ्यात. एवढं कळलंय मला, या बॉलिवूडवाल्यांचं एका कलरमध्ये काय भागत नाही. यांना सगळं रंगीबेरंगी लागतंय. आणि याच्यानंतर एक अशी गोष्ट दिसली, पर्पल कलरच्या फ्लावरपर्यंत ठीक होतं, पण हे काळ्या कलरचं मकच कणीस नाही. म्हणजे याचं करायचं काय? आमच्या गुरांना जरी टाकलं तर गुरं तोंड लावायची नाही, ती वास काढतील. पण याची किंमत काय आहे ते पण बघा, वाचायला बी येईना. टॉनटॉन आईस्क्रीम. फळभाज्यामध्ये भाज्या तर आपल्या लेवलच्या नव्हत्याच, त्याच्यामुळं फळं बघायला गेलो तर 450 रुपयाला ही 2 सफरचंद. बहुतेक हे न्यूटनच्या डोक्यात पडलेल्या सफरचंदांचं कलेक्शन दिसतंय, त्याच्यामुळे आपल्या पाकिटाला तर ह्याचं वजन झेपणार नाही. पुढं चला. माझ्या बजेटमध्ये कमीत कमी पाणी तरी बसलंच ना, त्यामुळं मी पाणी बघायला गेलो. तर मी इथं पाणी बघितलं त्यावेळेस मला कळलं की महात्मा गांधीजी जर जिवंत असतं तर महात्मा गांधीजींनी मिठाचा नाही पाण्याचा सत्याग्रह केला असता. 1500 रुपयाचं पाणी. हे तो KSIचा ब्रँड प्राईम पण ठेवला आहे, पण मला वाटतं हे विकायला नाही, फक्त शो पीस म्हणून ठेवलं आहे, शोचं आयटम. यायचं बघायचं आणि जायचं. या कानाचं त्या कानाला खबर न पडता आम्ही चाललोय 2nd फ्लोअरला. अजून किती युनिक आयटम इम्पोर्ट केलं ते बघायचं ते. म्हणजे ह्यांनी एवढा आयटम इम्पोर्ट करून ठेवलं तर एकापेक्षा एक ना वाचायला ना, आणि त्याच्यावर लिहिलेल्या किमती कळणार त्या. काय नाही तर कमीत कमी चिप्स तरी घेऊया, कारण आपल्याला भाज्या परवडल्या नाही, त्या फळं परवडली नाही ती ना, पाणी परवडले. आणि इथं एकापेक्षा एक चिप्स ठेवले ते, पण एकच फक्त आयटम माझ्या ओळखीचा आहे, लेज. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरिबांच्या लाल आणि पिवळ्या पॅकेटमध्ये वेगळाच फ्लेवर असतो, श्रीमंतांसाठी वेगळाच विषय करून ठेवला. म्हणजे आता तुम्ही बघितलं का, गरिबांनाही श्रीमंत माणसं असं गंडवणार आहेत. ह्यांच्या चिप्समध्ये मीठ पण कमी टाकले आणि कधीच न बघितलेलं फ्लेवर पण येतं आणि ब्रँड पण येतं. आता तो विषय वेगळा आहे की ह्याची एका पॅकेटची किंमत 750 रुपये आणि आपण 10 रुपयामध्ये खातोय. पाच मिनिटं हे तो उभं राहून ह्याच्या अजून किमती बघितल्या तर माझा आत्मा शरीर सोडून निघून जाईल. म्हणून पुढे जाऊन अजून नवीन चिप्स बघितल्या तर इथं पिली नावाचा ब्रँड आहे. पिली नावाचा चकना बघतच होतो तर नजर पडली, हे काय? मदिरा. फूड स्क्वेअरच्या मॉलचं माझ्या आवडीचं.
स्वर्ग स्वर्ग म्हणतात त्योच का. इथं एवढ्या महाग महाग बाटल्या ठेवल्या त्या, नुसता हात जरी लावला तरी चढन र, हात जरी लावला तरी चढन. हे बघा गरिबांचा ब्रँड, पहिल्या धाराचा आयटम, लय महाग पण नाही, हाय त्या रेंजमध्येच आहे. थोडाफार 10-20 19-20चा फरक आहे फक्त, जास्त नाही. तुम्हाला वाटत असेल मी पितो का काय, पण आम्ही फक्त जांभळाचीच पितो, सिमरन हॉप. त्याच्यामुळं ह्यांचं सामान व्यवस्थित लावून आम्ही इथून कल्टी दिली. नको आम्हाला तुमचं काहीच नको. एवढं कुठं स्वस्त असतं, एवढं स्वस्त आम्ही पितच नाही. त्याच्यामुळं माझं नुसतं फिरायचं चाललंय, इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. ना तर मला ह्याच्यावरची भाषा कळली, ना तर ह्याची मला किंमत कळली. त्याच्यामुळे ही मी माघारी ठेवलं आहे. तुम्हाला जर कळलं कधी येऊन इथं तर तुम्ही घेऊ शकता. मला ह्यातलं काय समजलं नाही, बहुतेक हे बाहेरनं कुठनं तरी इम्पोर्ट केले. सेलिब्रिटी लोकांना लागतं असलं, सेलिब्रिटी लोकांचं नादच वेगळं असतं हो. फायनली रेड बुल बघून जरा मनाला माझ्या शांती भेटली. खुश झालं मन माझं की काहीतरी वळखीचं भेटलं इथं, आणि किंमत पण 150 रुपयाच्या आसपास आहे. त्याच्यामुळं बरं वाटलं. पण हे घेऊन चालणार नाही, 150चं घेतल्यावर काय इज्जत राहिली, 150चं कोण घेत. हे पसंत तो आ गया लेकिन इसमें क्या है वो नहीं पता. आता साबण आहे, साबण आहे. हां क्रीमी व्हाईट किटकॅट घे ना, किटकॅट घे ना, किटकॅट किटकॅट घे ना, ते किटकॅट हे ठीक आहे. हे किटकॅट इंडियन नाही, तर वेगळीच भाषा लिहिलेली. या किटकॅटच्या पाकिटामध्ये तेवढंच किटकॅट आहे जेवढं आपल्या इकडं लेसच्या पाकिटामध्ये चिप्स मिळतं. पण हे कोरियाचं का चायनाचं आहे का जपानचं आहे ह्याचा काय अजून मला शोध लागला नाही. पण हाय 100% कुठलं तरी. मी आता सेकंड फ्लोअरवर आलो आणि मला इथं आल्यावर समजलं की या फ्लोअरवर अशा सगळ्या वस्तू आहेत ज्या सगळ्याच ग्रोसरी शॉपमध्ये असतात. म्हणजे डीमार्टमध्ये पण असतात, अजून कोणत्या लोकल शॉपमध्ये पण असू शकतात. आणि हां, इथं बघा श्रीमंत माणसं, बॉलिवूड सेलिब्रिटी पण पत्रावळीमध्ये जेवतात वाटतं. इथं 3 गोष्टी क्लिअर झाल्या. जी बागव्या कपड्यात फेकते ती विचारते ते परमिशन आहे का नाही, आणि बाकीच्यांना काय घंटा फरक पडतो. बागव्यावाल्यांनी खूप लांब झाले. फायनली इथं शूट करायचं मला एक हॅक समजलं. जे पांढऱ्या युनिफॉर्ममधला स्टाफ आहे त्यांच्यापासून वाचून राहायचं आहे, आणि काळ्या युनिफॉर्मवाले लोक आहेत त्यांना घंटा फरक पडत नाही, ते काय विचारत नाही. या ठिकाणी अशा आयटम भरून ठेवलेत की याचा लांब लांबपर्यंत माझ्याशी तर काही संबंध नव्हता, पण हे युनिक वाटत होते म्हणून त्याचे 2-4 फोटो काढले आणि पुढे डायरेक्ट चिप्सच्या सेक्शन. ह्याची किंमत पण 50 रुपये. मग ते घे, विकीला म्हणावं घे. कुठलं आहे टॅग काही असेल की 299 काहीतरी रिग्रेट नाही होऊन देत. मॅनेजरला ते जे आहे ते आम्हाला परमिशन दिली नाही, तुला काय येणार नाही. 4 लाख घ्यायला वेगळं आलं. अगर 1.5 लाख रुपए नहीं हो जाएंगे तो पेमेंट का कुछ इशू नहीं होगा ना. पेमेंट पोरगी 0 बॉडी मध्ये आता ते पण पॉइंट. तालुका फलटण, जिल्हा सातारा. जिल्हा सातारा. सॉरी नाही, पोरगे खोटबाव मध्ये, तालुका फलटण नाही, तालुका मान, जिल्हा सातारा. 6 महिन्यानंतर असं आहे. 6 महिन्यानंतर घर त्यातच घ्यायला लागलं. गरिबांचं पोरांनी आधी मला वाटलं हा बार काउंटर आहे, पण ज्यावेळेस मी तिथं जवळ गेलो त्यावेळेस समजलं की हे तर तेलाचं दुकान आहे. वेगवेगळ्या टाईपचे तेल भरून ठेवले, ते घी, ऑलिव्ह ऑइल, इसेन्शियल ऑइल्स, आणि हे सगळे मोठे मोठे ऑइलचे डबे आणि वेगवेगळ्या टाईपचे ऑइल्स आहेत, जसं कोल्ड प्रेस्ड, इसेन्शियल वगैरे. इथं श्रीमंत लोक ऑलिव्ह ऑइल जास्त घेतात, तुम्हाला माहितीच आहे. 1000-2000 रुपये किंमत असते, इथं तर 5-5 हजार रुपये किंमत होती.
एवढं स्टोक कितीला आहे बघ. कुठे दिसते याची किंमत? ठीक आहे 180 रुपयाला. बापरे. पण इथं फ्लेवर पण येते ह्याच्यात, 0 शुगर, 0 कॅलरीज. 950 रुपयाला वाटली. थांब, इथं आपण रेग्युलर जे ड्रिंक पितो बाहेर ते हे काय का येतं? अच्छा, हे मॉन्स्टरचे किती ह्याच्यात येतं बघा, व्हरायटी. नॉर्मल आहे. बाहेर भेटते का व्हरायटी मॉन्स्टरची? हो मग भेटते. कोणते कोणते यातली भेटते बाहेर? हे बाहेर भेटते, हे बाहेर भेटते. 100 रुपयाला. काय रे बाबा हे? 350 रुपये. हे काय 350 रुपये? किती किंमत आहे याची? हे यार, हे तेवढंच आहे. नाही ते राहू दे, नको, बंदच करते, त्याच्यात येणार नाही. त्यांनी बघितलं. गोल्ड मेडल. ह्याची कॉस्ट कुठे आहे? हे श्रीमंत लोकांचे केस लागत नाही ते माहिती का? ते श्रीमंत शॅम्पू वापरते ते. सॉल्ट हो, काचच आहे, कुठल भेटून हात नको लावायला. 50,000 किती? ह्याची किंमत 885 रुपये, 875 रुपये. 210 रुपये ब्रशची किंमत आहे. दात घासायचं त्याला काय करायचं खाली? हे आपलं सेक्शन आहे तो गरिबांच्या सेक्शन. 499च्या चिप्स, लेस बघा, थांबा, प्रिंगल्स. फरशी असली. बालाजी नाही का? तर हा होता बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ग्रोसरी शॉपचा पूर्ण टूर व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ कोणता पाहिजे ते कमेंट करून सांगा. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. यार काय दान काय तो